जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले मो साजनी सुख झाले मो साजनी सुख झाले मो साजनी तो विठ्ठल परवा सुख झाले साजनी सुख झाले साजनी साजनी तो हा विठ्ठल बलवा बलवा तो हा विठ्ठल बलवा तो माधव परवा तो माधव परवा तो विठ्ठल परवा परवा तो विठ्ठल परवा तो माधव तो विठ्ठल बलवा बलवा तो हा विठ्ठल बलवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलाने आवडली म्हणून विठ्ठलाने आवडली तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आ
बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर बापर ब्रह्मा देवी बापर ब्रह्मा देवी तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा बापर घुमा देवीवर रघुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय 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 राम राम कृष्ण जय जय राम हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम जय राम निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निर्धार हे वर्म चुको नये निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास निष्काम निश्चळ
कोणी नाही ऐकला ऐसा कोणी निष्कामा निश्चळ विठ्ठली विश्वास निष्कामा निश्चळ विठ्ठली विश्वास निष्कामा निश्चळ विठ्ठली विश्वास निष्कामा निश्चळ विठ्ठली विश्वास पाहुणे वास अनेकांचे पाहुणे वास अनेकांचे पाहुणे वास अनेकांचे हरी विठोबा रखुमाई निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निर्धार हे वर्म निर्धार हे निर्धार हे निर्धार हे वर्म चुकू निष्काम निशाण विठ्ठली विश्वास निष्काम निशाण विठ्ठली विश्वास निर्धार हे चुकू नये निष्काम निशाण विठ्ठली विश्वास निष्काम निशाण विठ्ठल विश्वास निष्ठावंत भाव भक्तांचा निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव
वरमा चुको नये चुको 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 निष्काम निशाण विठ्ठली विश्वास निष्काम निशाण विठ्ठली विश्वास पाहुणे सर्वांनी थोडंसं पुढे सरकून बसा. मायबाप श्रोत्यांना विनंती आहे, जे मागे बसलेले आहेत पुढे थोडीशी जागा आहे, थोडंसं पुढे सरकून बसा. महिला वर्ग सरका थोडं पुढे. इकडे पुरुष वर्ग सगळ्यांना विनंती आहे, पुढे येऊन बसा. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास अनिकांचे. तुका म्हणे ऐसा कोणे उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास अनिकांचे.
समचरण सरोजं सान्द्रणीलाम्बुदा जगनवीत पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरू प्रथम पांडुरंगाकरू पांडुरंगा प्रथम नमना हो पांडुरंगा प्रथम नमना दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कधीला धरू त्यांच्या कृपादाने संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताची हो संता कृपादाने कथेचा विस्तार हो संता कृपादाने कथेचा विस्तार विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ ज्योधराथावतारण कलांकांक तेजोदिकामोदि वक्त्रम खलानीशवादापनोदानदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली बिना सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरिया वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी पायावरिया वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा मस्तक हे पायावरी वार करी संतांचा या
वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या कहे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वळम चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वासनिकांची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वाधिकारी विश्वप्रिय साधू संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू गाथारूपी पंचम वेद निर्माण करणारे अखिल विश्वाचे परमार्थ प्राण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा भक्ताचं वैष्णवांचं संतांचं आंतरिक लक्षण प्रतिपादन करणारा किंवा भक्त काय आहे आणि खरा भक्त कोण जो देवाला आवडतो याचं आंतरिक लक्षण जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या भावार्थकडे वळण्यापूर्वी कार्यक्रमाचा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या न्यायाने आज पवित्र नाम पवित्र कमलेश्वर पिंपळगाव या गावामध्ये सुरू असलेला सालाबाद प्रमाणे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताहाचं 21वं वर्ष आणि या सप्ताहानिमित्त दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प हे माझ्यासारख्या पामराकडे आलेलं आहे. हे मी माझं महत्भाग्य समजते. तुमच्या दर्शनाचा योग आला. या ठिकाणी आपण केलेलं नियोजन हे फार उत्तम आणि भव्य दिव्य अशा स्वरूपाचं आहे. खरं तर आज वरुण राजा बरसला, नाहीतर यापेक्षाही अधिक संख्या आपली असली असती हे मला आल्यानंतर सगळ्यांनी सांगितलंच होतं. सर्व भाविक आहेत आणि त्यामध्ये आपल्याच गावचे राम महाराज तुकाराम गव्हाणे असतील, त्यांचे बंधू असतील आणि त्यांचा परिवार असेल. यांनी एक छोटंसं रोपटं लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या रोपटाला बहर अशा प्रकारे आलेला आहे की तुम्ही सर्व गावकरी तुमच्या गावातील सर्व प्रत्येकाचा काही ना काहीतरी खारीचा वाटा आहे. मायबाप अन्य कोणतंही कार्य आणि भगवंताचं कार्य जर करायचं म्हणलं अखंड हरिनाम सप्ताह करणं सोपं नाही. एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ मिळविला आणि या सर्वांचा प्रत्येकाचा काही ना काहीतरी खारीचा वाटा आहे आणि प्रत्येकाने तेवढंच उत्तम रीतीने सहकार्य केलेलं आहे. मला तुमच्या दर्शनाचा योग ज्यांच्या कारणामुळे आलेला आहे तुकाराम महाराज गव्हाणे यांच्या अट्टहासाने यांच्या आग्रहाखातर खरंच बाबा कौतुक वाटतं तुमचं एवढ्या ओढीने. आणि हीच खरी परमार्थातली मुख्य वर्म आहे की निष्ठा असली पाहिजे. कार्य कुठलंही असू द्या ते भगवंताचं कार्य आहे आणि मला ते पुढे न्यायचं आहे. तसंच पूर्ण सर्व गावकरी मंडळी असतील प्रत्येकाचा काही ना काहीतरी मुलाचं योगदान आहे आणि या योगदानाच्या खातीर हे सगळं दिव्य स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे. तसेच आज कीर्तनाला उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे मृदुंगाचार्य म्हणून ते आप्पा महाराज कोठुळे असतील. अतिशय मंत्रमुग्ध असं वादन आहे त्यांचं आणि महाराष्ट्रभर फिरत असताना आपली सेवा प्रत्येक ठिकाणी घ्यावी आणि व्हावी. प्रत्येकाची सेवा आपल्याला व्हावी आणि प्रत्येक ठिकाणी व्हावी हा एक उत्तम रीतीने मार्ग घेऊन पुढे चालणारे महाराज असतील. ज्यांनी आपली संस्था त्यांच्या संस्थेतील विद्यार्थी आहेत. बरेच विद्यार्थी फार उत्तम गायन करतात. मी या बाळाचा पाहिलं होता व्हिडिओ. रोहित जाधव ना साहिल पवार फार सुंदर गायन फार सुंदर.
भगवंताने माऊली ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी गुरूंच्या आशीर्वादाने फार सुंदर आवाज या बालकाला लाभलेला आहे. माऊली ज्ञानोबराय तुकोबरायचे आशीर्वाद, संतांचे आशीर्वाद घेऊन, आणि फार सुंदर गळा आहे, फार सुंदर गायन आहे. मला कौतुक वाटतं. फार सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. कारण महाराज हे सोपं नाही. परमार्थ भक्ती ही सोपी नाही. इथं येण्याला फार कष्ट लागतं. सहज सोपं घडत नाही. म्हणतात ना, बहु अवघड आहे संत भेटी. ज्याप्रमाणे संत भेटी अवघड आहे, तसंच या भक्तीचा आनंद मिळणं किंवा यासाठी अट्टहास करणं, यासाठी सुद्धा भाग्य लागतं. महाराज इथे सर्व विद्यार्थी या संस्थेतील आहेत. सर्वांसाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. वय काहीही नाही महाराज. अगदी लहान लहान मुलं आहेत, परंतु टाळ घेऊन उभी आहेत. का? हरिनामाचा किंवा ज्ञानोबराय तुकोबरायांच्या वचनाचा, विचारांचा किंवा त्यांच्या आशीर्वादाचा जो प्रभाव आहे, त्यांनी पुढे तीच कास घेऊन आणि तोच हरिनामाचा झेंडा घेऊन पुढे जात आहेत. त्यांच्यासाठी तुमचा आशीर्वाद तेवढा महत्वाचा आहे. तसेच गायनाचार्य, आपलं नाव परिचित नाही, अशोक महाराज पुरी असतील. सर्व आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, परंतु मायबाप ही गोष्ट जी घडते किंवा हरिनाम सप्ताह घडतो, हे प्रत्येकाचं तेवढंच मोलाचं योगदान आहे. आणि या योगदानामुळेच मला इथे येण्याचा योग आला. या दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. म्हणून माऊली ज्ञानोबरायांच्या आशीर्वादाने जसं बोलता येईल बोलण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल विठ्ठल निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास. अनेकांची जगद्गुरु तुकोबरे या अभंगामध्ये भक्तीचं मुख्य वर्म सांगतात. भक्ती सांगितली नाही, कशी करावी हे सांगितलं. यापेक्षा महत्वाचं जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी भक्तीचं मुख्य वर्म सांगतात. वर्म अर्थात कुठल्याही गोष्टीचा गाभा. गाभा म्हणजे गुह्य तत्वज्ञान. आणि ते गुह्य तत्वज्ञान, एखादा गुह्य तत्वज्ञान माणूस जरा जपून सांगतो, परंतु जगद्गुरु तुकोबराय आदी साधू संतांनी, माऊली ज्ञानोबरायांनी हे सर्व जनाकरिता खुलं करून दिलं, सर्वांना सांगितलं. मग तुकोबराय या ठिकाणी भक्तीचं मुख्य वर्म सांगतात. ते मुख्य वर्म असं निष्ठावंत भाव. निष्ठावंत भाव असणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु तुकोबराय सांगतात एक विशेषण या ठिकाणी वापरतात, ते म्हणजे निष्ठा. कुठल्या प्रकारचे? निष्ठा हे विशेषण वापरतात. या कारणाने जगद्गुरु तुकोबराय याला वर्म असं म्हणतात. मग वर्म अशा प्रकारे, ही भक्ती अशा प्रकारे श्रेष्ठ आहे किंवा तो भक्त, ते वैष्णव, त्यांचं आंतरिक लक्षण आणि मुख्य लक्षण हे आहे निष्काम निश्चळ अशी परमात्म्याची सेवा. आणि भगवंतावरती असलेला, पांडुरंग परमात्म्यावरती असलेला दृढ विश्वास, हेच काय आहे तर भक्तीची मोठी ताकद आहे. मग या ठिकाणी कोणाची ही वाट पाहिली जात नाही. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, असा एखादा भक्त आहे, हे ज्याच्यामध्ये आंतरिक लक्षण आहे, असा निष्ठेचा भक्त, परंतु त्याची कोणी उपेक्षा केली असं मी पाहिलेलं नाही. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही सर्व भक्ती करतो. परमार्थ करणं, अखंड हरिनाम सप्ताह करणं, प्रत्येकाचा सप्ताह सुरू झाल्यापासून आणि प्रत्येकाच्या, मला सांगा, तुमच्या गावामध्ये 3 सप्ताह होतात. त्या सप्ताहाला तुम्ही कीर्तनाला असता. मग कीर्तन भजन करता, हरिपाठ करता, सर्व काही आपल्याकडून घडतं. मग आपल्याकडून भक्ती घडत नाही का? आपल्याकडून भक्ती घडत नाही का? उत्तर द्या. भक्ती घडते की नाही असं आपल्याला वाटतं की नाही? मग आपल्याला वैष्णव म्हणता येईल का? आपल्याला वैष्णव म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. का नाही म्हणता येणार? आपण भक्ती करतो, आपण हरिपाठ करतो, आपण कीर्तन असल्यानंतर कीर्तनाला जातो, बरं गळ्यात माळ आहे, भगवंताचं नामचिंतन करतो, सगळं काही आपण करतो, बरोबर. परंतु तरीही आपल्याला वैष्णव म्हणता येणार
नाही हे तुम्हाला मान्य आहे, बरोबर. परंतु हे का, मला सांगा, वैष्णव नेमकं म्हणावं कोणाला, या ठिकाणी याची उकल करताना जगद्गुरु तुकोबराय दोन गोष्टींचं ज्ञान देऊन जातात, एक गुह्य तत्वज्ञान देऊन जातात. एक म्हणजे वैष्णव म्हणावं कोणाला, आणि दुसरं म्हणजे भक्ती खरी कोणती. पहिलं भक्तीचं गुह्य तत्वज्ञान नेमकं काय आहे, आणि दुसरं वैष्णवांचं आंतरिक लक्षण काय आहे. यामध्ये दोन्ही एकच गोष्टी येतात, त्यामध्ये विचार करायला गेला आपल्याला वैष्णव म्हणता येणार नाही. मग मला सांगा, आम्ही पांढरे कपडे घातलेले आहेत, बरं आम्ही कीर्तन करतो, हा आमच्या गळ्यात माळ आहे, आम्ही नामस्मरणही करतो, मग आम्हाला वैष्णव म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. पांढरे कपडे घातले, गळ्यात तुळशीची माळ घेतली, अधूनमधून नामस्मरण केलं म्हणजे वैष्णव म्हणता येणार नाही. मग वैष्णव म्हणायचं कोणाला, तो भक्ती करतो त्याला. हरी वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, अवघी देवा परी माया, अवघी देवा परी माया. वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, अवघी देवा परी माया, अवघी देवा परी माया. वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. अवघी माया त्या परमात्म्यावरती आहे, त्याला वैष्णव म्हणावं इथपर्यंत आम्हाला कळलं. मग ते वैष्णव जी भक्ती करतात, जी सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची भक्ती करतात, जी भक्ती परमात्म्याला आवडते, मग त्या भक्तांचं आंतरिक लक्षण सांगताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जर आम्हीही भक्ती करतो, पण कधी आमच्या घरी परमात्मा दळायला नाही आला, कधी परमात्मा कावडीने पाणी वाहिला नाही आला. बरं नाही आलं याचं कारण काय? बरं संतांकडची भक्ती कशी होती? नामचिंतन तेही करत होते, नामस्मरण तेही करत होते. पहिले बघा, आताच्या संख्येमध्ये आणि पहिल्या संख्येमध्ये असं सांगतात जुनी माणसं, पहिला एवढे सप्ते होत होते का? जुने बाबा सांगतील एवढे सप्ते होत होते का? नव्हते होत. कदाचित एखादा सप्ताह प्रत्येकाच्या गावी व्हायचा. बरं त्या सप्ताहामध्ये आपलं थोडंच, आणि गाव माळकऱ्यांची संख्या किती होती बाबा? आता होती तेवढी होती का? नाही, कमी होती, बरोबर, कमी होती. पहिले संख्या ही कमी होती. आता या वारकरी संप्रदायामध्ये जेव्हापासून युवक यायला लागले तेव्हापासून अगदी दिव्य स्वरूपीय संप्रदायाला किंवा वारकरी संप्रदाय हा अगदी वैश्विक स्तरावर नेऊन ठेवला. ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे बाबा, आणि हीच गोष्ट आहे. परंतु तरीही आपल्याला त्या भक्तीतलं ते समाधान भेटत नाही. याचं कारण असं, जगद्गुरु तुकोबराय अभंगाता प्रथम चरण सांगतात, निष्ठावंत बाबा भक्ताचा स्वधर्म, 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 हा निष्ठावंत बाबा भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत बाबा भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत बाबा भक्ताचा स्वधर्म. जोवते अच्युत सर्व काळ, जोवते अच्युत सर्व काळ, निष्काम निशाळा विठ्ठल विश्वास, निष्काम निशाळा विठ्ठल विश्वास, निर्धार है चुको निर्धार है चुको नहीं, निष्काम
निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास 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 निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. का नाही ते घडत पर का ते समाधान जगद्गुरु तुकोबराय सांगतात ना काय आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग हरिरूप सुखाचे ते सुख. मग एवढं जर सुख या ठिकाणी आहे परंतु तरीही आम्हाला त्या ठिकाणी त्या समाधानाची प्राप्ती झालेली नाही. याचं कारण काय? आम्ही हे भक्ती करतो परंतु जे समाधान जगद्गुरु तुकोबराय आदी साधू संतांना मिळालं जो आनंद त्यांनी शोधला किंवा प्राप्त झाला तो अजून आपल्याला प्राप्त झालेला नाही. मग का नाही प्राप्त झाला याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात काय वर्म चुकलं. काय झालं तर या ठिकाणी या गुह्य तत्वज्ञानामधलं जे गुह्य तत्वज्ञान आहे ते गुह्य तत्वज्ञान आपल्याला माहिती नाही. अर्थात काय झालंय तर आपल्याकडून वर्म चुकलेलं आहे. आपण वर्म लक्षात घेतलं नाही. मग वर्म म्हणजे नेमका काय हो? वर्म वर्म शब्दाचा अर्थ सगळ्यांना कळाला. वर्म वर्म म्हणजे एखादी गोष्ट जी अशी आहे त्या गोष्टीचा गाभा आंतरिक गोष्ट ती आंतरिक गोष्टी कुठली आहे ते गुह्य तत्वज्ञान कुठलं आहे निर्धार हे वर्म चुको नये. ते वर्म कुठलं आहे जगद्गुरु तुकोबराय सांगतात आपलं वर्म चुकलेलं आहे आणि म्हणून आपल्या साधनाची आपल्याला प्राप्ती होत नाही. कारण या साधनामध्ये साध्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण वर्म लक्षात घेतलं पाहिजे. ते भक्तीचं मुख्य वर्म म्हणजे काय आहे तर निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. हा निर्धार निर्धार वर्म कुठलं चुकू नये निर्धार निर्धार कुठल्या गोष्टीचा तो परमात्मा माझ्यासाठी आहे. माझी निष्ठा त्या परमात्म्यावरती काय आहे तर अटळ आहे. मग ऊन वारा पाऊस कुठलाही क्षण असू द्या सुख असू दे दुःख असू दे ते परमात्मा कधी सोडायचा नाही. हा असणारा जीवाच्या ठिकाणी जो निर्धार आहे तो निर्धार काय व्हाय तर या भक्तीतलं काय आहे तर वर्म आहे. मग एखाद्या गोष्टीतलं वर्म जर चुकलं तर महाराज साधन चुकतं की नाही. साधन चुकलं म्हणजे काय आहे तर साध्यापर्यंत जायची सोयच नाही. साध्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. बरोबर. माझं हे वाक्य लक्षात येतंय लक्षात. तुम्हाला विनोदाची जास्त सवय नाही ना. असं काही आहे का. पर सोप्या भाषेत सांगायचं झालं एक उदाहरण लक्षात घ्या. माझा विषय काय चाललाय वर्म चुकलं साधन चुकणार. साधन चुकलं साध्यापर्यंत जाऊ शकत नाही. पहिली गोष्ट लक्षात आली. दृष्टांत देते लक्षात घ्या. एकदा एक जोडपं पंढरपूरमध्ये आषाढी वारीला गेल्यानंतर एका बडवीन बाईंच्या ठिकाणी त्याने मुक्काम केला. मुक्काम केल्यानंतर राहिल्यानंतर एकादशी झाली दर्शन झालं आणि आता महाराज द्वादशीचं आता जेवण करायचं पंगत करायची आणि आपल्या वाटेला निघायचं असं त्यांचं नियोजन होतं. बरं आता नियोजन झालं. दुसऱ्या दिवशी एकादशी झाल्यानंतर द्वादशीच्या दिवशी बडवीन बाईंनी काय केलं पुरणपोळीचा स्वयंपाक केला. कशाचा स्वयंपाक केला महिला वर्ग. उदाहरण तुम्हाला समजण्यासारखं द्यावं म्हणून विचारते. कशाचा स्वयंपाक केला. पंगत झाली नाही का. आता मग मोठ्याने बोला. कशाचा स्वयंपाक केला. तुम्ही जोपर्यंत उत्तर देत नाही तोपर्यंत पुढे काही जात नाही. कशाचा स्वयंपाक केला महिला वर्ग. पुरणपोळीचा स्वयंपाक केला. उत्तम प्रकारे जेवण झालं आणि ते दोघे मुंबईला रवाना झाले. आता मुंबईला रवाना झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काही महिने लोटल्यानंतर साहेबांना आठवलं आपण पंढरपूरला गेलो होतो. पंढरपूरला गेल्यानंतर तिथे आपण पुरणपोळीचा फार सुंदर असा स्वयंपाक जेवलो. एक दिवशी काय होणार होते साहेबांचे मित्र घरी येणार होते जेवण्याकरता. कशा करता जेवण्याकरता मित्र घरी येणार होते. पत्नीला सांगितलं हे बघ 10 जण माझे मित्र जेवायला घरी येणार आहेत. त्यांचा उत्तम स्वयंपाक कर. आता ही पण मास्टर शेफ असल्यासारखे विचारते काय बनवू.
आता काय बनवू हे विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, एक काम कर म्हणले, आपण पंढरपूरला गेल्यानंतर द्वादशीच्या दिवशी जो स्वयंपाक केला होता तो स्वयंपाक तू मित्रांसाठी बनव. काय बनवलं होतं? पुरणपोळी. बरोबर, पुरणपोळी. मग ठीक आहे म्हणली, जेवढी काही रेसिपी लिहून आणली होती त्यांच्याकडून, कारण तिथंच सांगितलं होतं साहेबांनी, मला पुरणपोळी आवडली, तू यांच्याकडून बघून घे, शिकून घे. मग काय, वही घेतली, पेन घेतला आणि सगळं मॅडमनी लिहून काढलं. आता त्यांनी, काकींनी लिहून काढल्यानंतर आल्या. आता ज्या दिवशी सांगितलं पुरणपोळी बनवायची, काय म्हणली, माझ्या एका हाताची सोय आहे म्हणली. मी लिहून आणलंय, सगळं बघून आले, 5 मिनिटात पुरणपोळीचा स्वयंपाक तयार करते म्हणले. बरं, यांनी कधी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला? या राहायला मुंबईला. मग यांनी पुरणपोळी केलेली आणि काय म्हणल्या, 5 मिनिटात तयार करते म्हणल्या. संध्याकाळ झाली, मित्र यायची वेळ झाली. मग साहेबांनी विचारलं, का ग पुरणपोळी झाली का? काय नाही म्हणले, 5च मिनिटात करते. सगळी तयारी झाली आहे. बरं, मॅडमनी इकडं पुरण वाटून घेतलं, कणिक मळून घेतली, सगळी काही तयारी करून घेतली. आता मित्र आले. मित्र आल्यानंतर बसले, चर्चा झाल्यानंतर आता जेवायची वेळ. म्हणले, जेवायला घ्यायचं? हो म्हणले. ती म्हणली, थांबा, 5च मिनिटात पुरणपोळी बनवते. सांगितलं, ठीक आहे. मग घेतली ना पुरणपोळी बनवायला. आता वहीत सगळं लिहिलेलं होतं. डाळ घ्यायची, गुळ घ्यायचा, कणिक घ्यायची, कणिक मळायची, पुरण वाटायचं. पण ते पुरण वाटून तयार झालं आणि कणिक मळून तयार झाली, त्याच्या पुढची रेसिपी गायब. त्याच्या पुढं काय करायचं होतं ते लिहिलंच नव्हतं. मग आता एका हातात कणकेचा उंडा घेतला, एका हातात पुरणाचा गोळा घेतला आणि विचार करत बसले, नेमकं कणकीत पुरण भरायचं का पुरणात कणिक भरायची. महाराज त्यांनी काय केलं, काय घेतलं, पुरण घेतलं, कणिक घेतली आणि पुरणात कणिक भरू लागल्या आणि लाटू लागल्या. मावशा हो, जमन का पोळी? कसं? पुरण घेतलं, पुरणात कणिक भरली आणि पोळी लाटू लागल्या. पोळी काही जमेना. त्यांनी विचार केला, काय केलं तरी पोळी जमेना. बहुतेक काय झालंय, त्यांनी पांढरी साडी घातली होती. त्यांनी डोकं लावलं, म्हणजे मला का जमना? म्हणले, त्यांनी पांढरी साडी घातली होती, मी काही पांढरी साडी घातली नाही. मग साहेबांना सांगितलं, 5 मिनिटात दुकानातून पांढरी साडी आणा, मी 5 मिनिटात पुरणपोळी बनवते. मग काय आणली पांढरी साडी. बरं, पांढरी साडी पण घातली. पुन्हा पुरण घेतलं, कणिक घेतली, पुरणात पुन्हा कणिक भरू लागल्या, पुन्हा लाटू लागल्या, पण पुरणपोळी काही जमना. पुरणपोळी काय जमना. पुन्हा काय विचार केला, म्हणले, पांढरी साडी तर घातलेली होती, पण त्यांच्या हातात बांगड्या नव्हत्या. काय? त्यांच्या हातात बांगड्या, सगळ्याच्या सगळ्या बांगड्या फोडल्या ना. पुन्हा पुरण घेतलं, कणिक घेतली, पुरणात कणिक भरू लागल्या, लाटू लागल्या, पण तरी काही पुरणपोळी जमना. आता मात्र मोर्चा. म्हणले, सगळं केलं तरी पुरणपोळी जमना, का बरं? काय कारण असेल? मग तिने पुन्हा आरशात जाऊन बघितलं. म्हणले, पांढरी साडी होती, बांगड्या नव्हत्या आणि कपाळाला. आता तुमचं तुम्ही समजून घ्या. पुन्हा पुरणात कणिक भरू लागल्या, पण पुरणपोळी काही. आता किती वर्ष असं केल्यावर जमन बरं पुरणपोळी? पिंपळगाव, तुम्ही पुरणपोळी करत नाही? तुम्हाला नाही येत का? येते? मग सांगा ना, किती वर्षांनी ती पुरणपोळी होईल? होईल का पुरणपोळी? का नाही होणार? बरोबर, आजीबाई 1 नंबर कीर्तन ऐकतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. कितीही काही केलं, बाहेरील
औपचारिकता केली किंवा बाहेरील बदल जरी केला तरी ती पोळी जमणार नाही. याचं कारण असं की त्याचं मुख्य कृती जे मुख्य वर्म आहे ते तुम्हाला साधता आलं नाही, त्यामुळे ती तुम्हाला जमत नाही. तसंच या परमार्थाचं आहे मायबाप. या परमार्थामध्ये भक्ती साधनेमध्ये जर तुम्ही बाहेरील औपचारिकता करायला गेले, सगळं काही केलं, तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली, कपाळाला गंध लावला, सगळं काही केलं, परंतु जर मुख्य वर्मच आम्ही लक्षात घेतलं नाही तर ती भक्ती काय आहे, तर ती भक्ती प्रमाण नाही, त्या परमात्म्याला आवडणारी नाही. तर भगवंताला आवडणारी भक्ती कशी आहे, देवाला काय आवडतं, तर देवाला आवडतं ते म्हणजे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठी, त्यासी लाभ उठी, त्यासी लाभ उठी. चे गाठी लाभ उठा उठी, त्याचे लाभ उठा उठी. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे किरवित्य किंवा फारसे वित्त. दुसरी कुठलीही गोष्ट द्यायची गरज नाही. भगवंताला काय पाहिजे, फक्त आणि फक्त भाव पाहिजे. देव भावाचा भुकेला परंतु हाची दुष्काळ तयाला. देवाला काही लागत नाही. माऊली ज्ञानोबा आदी साधू संत सांगतात, नवे तर भगवंताने सांगितलेले 9व्या अध्यायात जर भगवंत सांगतात माझ्याकडे येणारा भक्त फक्त जर भाव घेऊन येत असेल ना तर त्याने आणलंय काय याकडे लक्ष देत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त परेत मैष्णामी प्रयतात्मना. मग ते पान असेल, फूल असेल, फळ असेल याकडे पाहत नाही, ते तेवढाच आनंदाने स्वीकार करतो. जर अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी बाबाजी, पाहे जोडी बाबाजी, पाहे जोडी बाबाजी. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी बाबाजी, पाहे जोडी बाबाजी, पाहे जोडी बाबाजी. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. फक्त भाव पाहतो तो भगवान परमात्मा. तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावासाठी देव शीघ्र उभा. त्या ज्या ठिकाणी भाव आहे ना तो परमात्मा त्वरित ते परमात्मा आपल्या भक्तासाठी उभा राहतो. फक्त भक्ती म्हणजे पाहिजे तो भाव पाहिजे. मग भक्ती मधलं मुख्य वर्म काय, तर वर्म अशा प्रकारचं आहे की ते निर्धार, आणि निर्धार कशा प्रकारचा, निष्ठावंत भाव. भक्तांचा स्वधर्म, भक्तांचा धर्म काय सांगितलेला आहे, स्वधर्म काय सांगितलेला आहे, तर तो भक्तीमधील निष्ठेचा भाव असणं गरजेचं आहे. मग निष्ठा काय सांगितली महाराज, निष्ठा 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 म्हणजे नेमका काय, निष्ठा अशा प्रकारे की ज्या पुढे प्राणाचीही पर्वा केली जात नाही, आता अशा प्रकारचा उत्युच्च असणारा भाव, उत्युच्च असणारं प्रेम, उत्युच्च असणारं समर्पण. या ठिकाणी असलेलं समर्पण म्हणजे काय आहे, तर निष्ठा आहे. आणि ती निष्ठा त्या भगवंत सांगतात किंवा त्या भक्ताच्या ठिकाणी असायला हवी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात एवढंच जर भक्तीचं मुख्य वर्म जर साधलं ना तो परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. मग निष्ठा निष्ठा म्हणजे नेमकं काय, निष्ठा अशा प्रकारे की तो परमात्मा सोडून दुसरं काही दिसलं नाही पाहिजे, तो परमात्माच. आणि त्याला झालेलं समर्पण जे आहे, आत्यंतिक समर्पण, ते म्हणजे काय आहे, तर निष्ठा आहे. निष्ठा अशा प्रकारे जी भक्तांची परमात्म्यावरती, निष्ठा अशा प्रकारे, निष्ठा जी माझ्या छत्रपती शिवाजी राजांवर माझ्या मावळ्यांची होती. एक एक मावळा, परंतु छत्रपती शिवाजी राजांचा त्या स्वराज्यासाठी काहीही करायला तयार होते, काहीही करायला तयार होते. एखाद्याने म्हणावं आपल्या मुलाचं लग्न जवळ यावं आणि म्हणावं आधी लग्न आणि मग रायबाचं. का
माझ्या महाराजांचा शब्द आहे आणि माझ्या स्वराज्याचं काम आहे, ती मी सगळी कामं बाजूला ठेवून पुढे जाणार आहे. परिचित असेल काहींना तर एक मावळा होता. मावळा म्हणजेच एक नावी होता, जो शिवा काशीत त्याचं नाव होतं. आणि सिद्धी जौहरच्या वेड्यामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी राजे अडकले होते ना, त्या वेड्यातून निघण्याकरिता का तर तो फक्त आणि फक्त शिवाजी राजांसारखा थोडा चेहरा भासायचा. आता त्या लढामध्ये अडकल्यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचं रूप घेऊन त्याला तिथे पाठवण्यात आलं. पाठवल्यानंतर सर्व काही योजना ठरल्याप्रमाणे झाली आणि हा शिवा काशीत जो मावळा आहे तो अडकला. कोण? छत्रपती शिवाजी राजे म्हणून त्याला घेराव घालण्यात आला आणि पकडलं गेलं. पकडलं गेल्यानंतर सिद्धी जौहरच्या समोर जेव्हा आणलं गेलं तेव्हा सर्वांना लक्षात आलं शिवाजी नाही. समोर जेव्हा उभे राहिले, त्या मावळ्याच्या समोर उभे असताना त्याने विचारलं, का रे? या ठिकाणी ज्या ठिकाणी तू अडकला आहेस, ज्या ठिकाणी तू आला आहेस तुझ्या राजाकरिता, ज्या ठिकाणी तू आला आहेस, तू पोहोचला आहेस फक्त राजाकरिता म्हणून, तू एका यमाच्या दारामध्ये आला आहेस. तुझे प्राण आता या ठिकाणी वाचणार शक्य नाही. तेव्हा त्या मावळ्याने द्यावं त्या सिद्धीला उत्तर, अरे माझ्या राजासाठी एकदा काय 1000दा हा प्राण द्यायला तयार आहे. एकदा द्यायची काय गोष्ट झाली, याला म्हणतात खरी निष्ठा. ही होती छत्रपती शिवाजी राजांप्रती असलेली मावळ्यांची निष्ठा. आणि निष्ठा याचा शब्दाचा अर्थच असा आहे मायबाप, ज्या ठिकाणी प्राणांनाही पर्वा केली जात नाही, त्या अशा प्रकारचं जे उच्च कोटीचं समर्पण आहे त्याला म्हणतात निष्ठा. ही निष्ठा परमात्म्याच्या सेवेमध्ये असावी, असा निष्ठापूर्ण भाव असावा. मग जगद्गुरु तुकोबराय जे सांगतात, या भक्तीचं मुख्य वर्म आहे हे. मग वर्म जर आम्ही साधलं, ती भक्ती जी परमात्म्याला आवडते, मग आणखी आंतरिक लक्षण जे सांगितलेलं आहे ते कुठलं? अभंगाचा द्वितीय निष्कामनीचा विठ्ठली विश्वास, 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 निष्कामनीचा विठ्ठली विश्वास. पावनवासा अनेकाची, पावनवासा अनेकाची, निष्कामनीचा विठ्ठली विश्वास, निष्कामनीचा विठ्ठली विश्वास. हो पाहुणे आचा अनेकाची, पाहुणे आचा अनेकाची, निष्कामनीचा विठ्ठली विश्वास, निष्कामनीचा विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहोने वास अनेकांची. प्रथम दर्शनी आपण पाहिला की निष्ठावंत भाव आणि निर्धार हे महत्वाचं आहे. मग दुसरी महत्वाची गोष्ट मुख्य वर्म जे सांगतात, गुह्यातलं गुह्य तत्वज्ञान आपल्यासाठी तुकोबराय सांगतायत. भक्ती जर साधायची असेल, परमात्मा मिळवायचा असेल, तर एक म्हणजे निष्ठावंत भाव, दुसरा त्या परमात्म्या ठिकाणी असलेला निर्धार, आणि तिसरं म्हणजे निष्काम असा निष्ठावंत भाव, निश्चळ असा निष्ठावंत भाव, आणि त्या परमात्म्याच्या ठिकाणी असलेला पराकोटीचा विश्वास आणि निष्ठावंत भाव. तीन गोष्टी लक्षात घ्या. एक म्हणजे निष्काम असं परमात्म्याला असलेली सेवा, निष्काम अशी सेवा ती परमात्म्याला आवडते.
जगद्गुरु तुकोबराय सांगतात त्या वैष्णवांचं प्रथम लक्षण असं आहे, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम कशा प्रकारे, कुठल्याही प्रकारची इच्छा न धरता फक्त आणि फक्त त्या भगवान परमात्म्याची सेवा करणं. बाप आपण जेव्हा आपणही भक्ती करतो, नामचिंतन करतो, देवाकडे जातो, परंतु देवाकडे जाताना आपली भली मोठी लाईन असते की मला देवाकडे मागायचं काय आहे, मला करायचं काय आहे. बरं, काहीतरी मागण्याकरता आम्ही त्या परमात्म्याकडे जातो, काही मागण्याकरता जाऊ नका. का न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंबर परिहारची न लगे. त्या परमात्म्याला काय सांगावं? आपल्याला जन्माला घालणारा तोय, कर कुठे जन्माला घालायचं, कधी न्यायचं, हे सगळं ज्याच्या हातामध्ये आहे त्याला जाऊन काय मागावं? ते असं आहे, एखादा लहान मुलगा असतं, त्याला बोलता कधी येत नाही. लहान असताना जे 6 महिन्यापर्यंत असतं त्याला बोलता नाही येत, परंतु त्याला न बोलता त्याची आई जाणते की त्या बाळाला काय पाहिजे. त्या बाळाने जर काकर म्हटलं तरी आई लक्षात घेते की त्याला भाकर पाहिजे. या प्रकारचं जे प्रेम असतं तेच आपला भगवान परमात्मा आपल्यावरती करतो. या कारणाने त्या परमात्म्याजवळ जाताना काही मागायची गरज नाही की देवा मला द्यायचं काय आहे, कारण तो जिथं जसं आणि जितकं द्यायचं आहे ना तो भरभरून देणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात वैष्णवांचं लक्षण निष्काम अशी परमात्म्याची सेवा. थोडक्यात उदाहरण देऊन जाते. जेव्हा सुदामाकडे असणार 18 विश्व दारिद्र्य, सुदामा भगवंताचा फार मोठा भक्त, भगवंताचा जिवलग, परंतु जिवलग असताना सुद्धा देवाला कधी म्हटले नाही किंवा देवाला मागितलं नाही, देवा मला हे हवं आहे. फक्त देवाचं गुणगान गायचं आणि देवाचं नामचिंतन करायचं. सुदामा फार सुंदर काव्य करायचे भगवंतावरती. भगवंताचा गुण रूप सर्व काही असेल त्या काव्यामध्ये फार सुंदर वर्णन करायचे. एक दिवस त्यांचा मित्र असाच काव्य करत असताना तो राजाच्या ठिकाणी, राजाच्या दरबारी काव्य करायचा. आणि एके दिवशी घरी आल्यानंतर पहिली परिस्थिती, मुलं बाळ उपाशी आहे, आज काय खाल्लं, उद्या काय खावं, अशा प्रकारची परिस्थिती. एवढी गरिबी असताना सुद्धा हा कधी देवाकडे काही मागत नाही, हा कोणाकडे कधी मागत नाही. त्याला दया आली, वाटलं पोरांचं पोट भरेल, म्हणून विचार केला, अरे मी ज्या राजाकडे जातो, ज्या राजाच्या दरबारी जाऊन काव्य करतो ना, तो राजा फार खुश होतो आणि पाहिजे ते बक्षीस देतो. आणि हेच जर तुझी कला, तुझं काव्य जर ऐकलं ना, तो राजा काय नाही करणार, सर्व काही करेल, तुझं कौतुक करेल, तुला जे पाहिजे, जे हवं आहे ते देईल, फक्त माझ्यासाठी म्हणून एकदा चल. सुदामाने सांगितलं, नाही येऊ शकत, नाही करू शकत मी काव्य. का नाही करू शकत? तर हे सगळं झाल्यानंतर जेव्हा पुन्हा मित्राने अट्टहास केला, नाही तुला यावंच लागेल, एकदा येऊन बघ, फक्त एकदा येऊन बघ, अरे परिस्थिती काय, तो राजा खुश होईल, काहीतरी देईल, म्हणून चल. बरं, सगळं काही केलं, विनवणी केली, परंतु सुदामा यायला तयार नाही. मी परमात्मा सोडून कोणावरती काव्य करायला तयार नाही. आणि त्या ठिकाणी हे पत्नीने पाहिलं, पत्नीला सांगितल्यानंतर पत्नीलाही वाटलं. पत्नी पुन्हा म्हणाली, अहो ते म्हणतात आहेत तर एकदा जाऊन बघा. आता हा आदेश आल्यानंतर कोणालाही टाळणं होत. तुमचं पण तसंच आहे, लवकर म्हणाले. मग तेव्हा फक्त त्या मित्राच्या अट्टहासावरती हा त्या ठिकाणी मित्राच्या सोबत सुदामा निघालेले आहेत. आणि निघाल्यानंतर राजदरबारी आल्यावर तो राजा उन्मत्त राजा होता. त्याच्या शेजारी बाटल्या, त्याचं वर्तन चुकीचं, अशा प्रकारची विचित्र अवस्था तिथे पाहिल्यानंतर सुदामाने विचार केला. आणि मनोमन विचार झाल्यानंतर राजाने विचारलं, तेव्हा कवींनी सांगितलं, हा माझा मित्र आहे, परम मित्र, आणि फार सुंदर काव्य करतो. मी आज तुमच्यावरती काव्य करण्याकरिता या ठिकाणी सोबत घेऊन आलो आहे, तुम्ही याची कला पाहावी. आणि सुदामाजींकडे पाहिल्यानंतर परमात्म्याशिवाय कोणाचंही गुणगान न गाणारे त्या ठिकाणी त्या राजाची अवस्था बघितल्यानंतर त्यांनी फक्त एकच वर्णन केलं, अरे देह नाशिवंत आहे, असा कसा राज्य पण तुला मिळालेलं आहे, असा कसं तू घालवतोय, अशा प्रकारचं वर्तन चुकीचं आहे, हे अमकं चुकीचं आहे, ते तमकं चुकीचं आहे, हे सगळं त्या काव्यातून वर्णन केलं. आता मला सांगा,
कोणत्या राजाला आवडेल की आपले वाईट गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत? कोणाला आवडतं? कोणालाच नाही आवडत. आणि ही समाजातली वस्तुस्थिती आहे मायबा. वय कुठलंही असू द्या आणि कोणीही सांगत असू द्या, कोणालाही कोणाचीही चुकी सांगितलेली आवडत नाही. का? कारण तेवढी नम्रता राहिलेली नाही. तेवढी नम्रता राहिलेली नाही. पहिले आणि आत्ताच्या ह्याच्यात फरक हाच आहे मायबाप. पहिल्या माणसांमध्ये लहान असला किंवा मोठा असला त्याच्या ठिकाणी असलेल्या मोठेपणाला मान देऊन ती नम्रता जपली जायची. आता थोडं जरी ज्ञान आलं ना तरी माणसाकडे अहंकार धावू लागतो आणि म्हणून नम्रता कुठेच जाते. सांगत हे होते त्या ठिकाणी सुदामाने विचार केल्यानंतर एवढं सगळं वर्णन केलं. अरे राजा आहेस, तुला शोभतं का हे वगैरे वगैरे सगळं काही वर्णन केलं. हे चुकीचं आहे, असं वागणं चुकीचं आहे, हा देह नाशिवंत आहे आणि यामध्ये असं वागणं चुकीचं आहे वगैरे हे ऐकल्यानंतर त्या राजाला एवढा राग आला की काय सांगावं. त्याने सांगितलं आत्ताच्या आत्ता याला बाहेर काढा, ही शिक्षा द्या. परंतु त्या मित्राने कसे बसे पाया पडून सांगितलं माझा मित्र आहे, जाऊ द्या, एवढ्या वेळेस माफ करा, मी पुन्हा असं काही चूक करून देणार नाही. म्हणून मित्राने घेऊन आला. घेऊन आल्यानंतर बाहेर आल्यावर मित्राने विचारलं, का रे बाबा, सर्व काही देत होता राजा, तुझ्यावर प्रसन्न झाला असता, तुझ्याकडे सर्व काही वर्णन करणं इतकं होतं, तू कितीही चांगलं वर्णन करू शकला असता, मग तुला काय झालं होतं तिथे त्या ठिकाणी वर्णन करायला. हाच बदल आहे माय बाप भक्तामध्ये आणि भक्ताचा वेश धारण केल्यामध्ये. त्यांनी सुदामाने सांगितलं त्या ठिकाणी उत्तर दिलेलं फार सुंदर आहे. प्राण जरी गेला ना, ज्याने सर्व काही दिलेलं आहे तो लक्ष देत असो, माझ्याकडे 18 विश्व दारिद्र्य असो तरी त्या भगवंताचं नाम सुटणार नाही. फक्त आणि फक्त त्या परमात्म्याचंच वर्णन केलं जाईल. विठ्ठल ज्यांचं जग तो परमात्मा झालेला आहे त्याला इतर पुढे काहीही दिसत नाही. मग इतर पुढे काहीही दिसत नाही. अशा प्रकारची निष्काम भक्ती ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. निष्काम निश्चळ अशा प्रकारचा मनाचा निश्चय निर्धार ज्या ठिकाणी आहे तो परमात्माच आणि तो परमात्माच माझा आहे. सर्व काही करणारा तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याला शरण जावं. मग निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. कोणावरती विश्वास आहे? विश्वास कोणावरती आहे? विश्वास ठेवावा कोणावरती मला सांगा. विश्वास ठेवावा कोणावरती? कोणावरती ठेवणार? आपल्या जीवनामध्ये आपण विश्वास ठेवत असताना कोणावरती दृढ विश्वास ठेवावा? कोणावरती ठेवतो? आपल्या घरच्यावरती, नातेवाईकांवरती. तुकोबरा एका ठिकाणी फार सुंदर वर्णन करतात. ऐसी या चोरांचा कैसा हा विश्वास. का तुकाराम महाराज असे ऐसी या चोरांचा जीवला काय. एका ठिकाणी एका कुटुंबामध्ये राहतो आहे, आपली त्यांच्यावरती विश्वास असणं, श्रद्धा असणं काही चुकीचं आहे का? नाही. परंतु जगद्गुरु तुकोबरा सांगतात तर या मागचं सत्य असं आहे ना, हे सर्व काही आहे ते मिथ्या आहे, खोटं आहे. कारण जेव्हा आपण येणार आहे अंतकाळी तेव्हा हे कुणीही कामाला येणार नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा, सोडविना तेव्हा माय बापा, माय बापा. नको नको मना माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. ग्रासा
नको नको मना जय हो. माया जाळी नको नको मना जाळी हरी नको नको मना गुंतो माया जाळी नको नको मना माया जाळी माया जाळी माया जाळी. का नाही यांच्यावर विश्वास? का जगद्गुरु तुकोबर आहे असं बोलतात? कारण काळाची उडी पडेल जेव्हा सोडावी ना तेव्हा माया बापा माया बापा. अंतकाळी बघा, जेव्हा अंतकाळीची वेळ येते ना तेव्हा कळतं माईबाप. जर कोणाला विचार केला येता का सोबत, यायला तयार आहे कोण? नाही का? त्या ठिकाणी मात्र एकट्याला जावं लागतं जेव्हा वेळ येते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात विश्वास ठेवावा कोणावरती? त्या परमात्म्यावरती. त्या परमात्म्यावरती. कारण त्या परमात्म्यावरती असलेला अखंड विश्वास, अविरत असा विश्वास, तोच परमात्मा आपल्या करता काय करणार आहे? सर्व काही करणार आहे. म्हणून त्या परमात्म्याच्या ठिकाणी विश्वास असावा. मग जगद्गुरु तुकोबाराय ज्याप्रमाणे सांगतात वैष्णवांचं लक्षण कुठलं? आंतरिक मुख्य लक्षण असं आहे निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकवू नये. वर्म नाही चुकलं की आपली साधना फळाला जाईल. मग वर्म नाही चुकलं तर साध्य प्राप्त होईल. म्हणून वर्म चुकू देऊ नका. ते वर्म अशा प्रकारे निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नाही मासानिकांची. जर तो परमात्मा असेल तर काय कुणाची वाट बघायची गरज आहे मायबा? मग अशा भक्तांच्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय ज्याप्रमाणे वर्णन करतात असा वैष्णव, असा उच्च कोटीची भक्ती करणारा वैष्णव, परंतु कोणी त्याची उपेक्षा केली असं मी कुठे पाहिलेलं नाही. अभंगाचा तृतीय. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोण, ऐसा कोण नाही ऐकिला, ऐसा कोणी, ऐसा कोण निष्काम निशाळ विठ्ठली विश्वास, निष्काम निशाळ विठ्ठली. टाळकरी मंडळी टाळ वाजवतायत. मृदुंगाचार्य आपल्याला त्यांच्या कलेने मंत्रमुग्ध करतायत. गायनाचार्य गातायत. सर्व काही जण करतायत. तुम्ही मात्र हाताने टाळी आणि मुखाने नाम घेतलेलं घेतलं का? नाही. बरं झालं मान्य केलं. मग सर्वांनी, पुरुष वर्ग सर्वांनी एकदा हात वरती करा. तुम्ही नंतर सर्व कट्ट्यावर वट्ट्यावर बसलेले जेवढे काय असतील तेवढे. वा, फार छान दिसते. असंच ठेवा. बोला. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया,
ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया घ्या आता हात खाली. आता तुम्ही आवाज येईल ना? आवाज येईल का? हा तरी म्हणा. हा? यांच्यापेक्षा तुमचा आवाज जास्त आलाच आलाच. अगं म्हणा काहीतरी. यांच्यापेक्षा तुमचा आवाज जास्त आलाच आलाच आलाच. कारण यांचा तर आवाज आला, मग यांच्यापेक्षा तुमचा आवाज जास्त आलाच. कारण घरी तर यांना आवाज काढू देत. तुम्ही म्हणला हे बरं झालं. सर्व महिला वर्ग फक्त तुमचा आवाज येईल, इथं कोणी म्हणणार नाही. बोला नामदेव जनाबाई. वा वा वा. हा नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. बोला नामदेव जनाबाई. वा वा वा. सोपान काका मुक्ताबाई. बोला नामदेव जनाबाई. वा वा. सोपान काका मुक्ताबाई. बोला मागच्या बाया म्हणत नाही. विठाला विठाला. वेळ झालेली आहे. अल्पमतीप्रमाणे भगवंताच्या आशीर्वादाने माऊली ज्ञानोबारायांच्या आशीर्वादाने अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहुणे वास अनेकांचे. तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षेला नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहुणे वास अनेकांचे. म्हणून वेळ झालेली आहे. वेळेचं कीर्तन करायला बंधन असावं, म्हणून या बंधनात राहून मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. अल्पमतीप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी तुम्ही सर्व अशा वातावरणामध्ये सुद्धा लांबून लांबून काम केलेली माणसं आहेत, परंतु तरी सुद्धा फक्त आणि फक्त ती भक्ती आपल्याला या मंडपामध्ये आणून ठेवते आणि तीच भक्ती आपल्याला नवीन ऊर्जा देते. म्हणून असंच अविरत कार्य भगवंताचं नामचिंतन आणि अखंड हरिनाम सप्ताह असंच तुमच्याकडून उत्तमोत्तम कार्य घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आज ज्या ठिकाणी यांच्यामुळे येण्याचा योग आला, तुकाराम महाराज गव्हाणे असतील किंवा गव्हाणे परिवार असेल, सर्वांच्या माध्यमातून इथे येण्याचा, त्यांच्या प्रेमाने इथे येण्याचा योग आला. तुम्ही सर्व गावकरी तसेच उपस्थित सरपंच साहेब, आपलं नाव राजाभाऊ जोगदंड. राजाभाऊ जोगदंड हे या गावचे सरपंच आहेत, ज्यांनी आपल्या भूमीचा कार्यभार घेतला आहे. त्यांचंही खरं तर मनापासून धन्यवाद. आज या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व टाळकरी वृंद असतील, या संस्थेतील विद्यार्थी असतील, तसेच गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य असतील. खरंच महाराज मनापासून धन्यवाद. फार उत्तम साथ दिली आणि उत्तम असं ज्यांचं वादन आहे, ज्या ठिकाणी आज महाराष्ट्रभर जे फिरतात, परंतु आपल्यासाठी या ठिकाणी तुमच्या गावासाठी हे अनेक वर्षापासून येत आहेत, तरी महाराजांचे मनापासून धन्यवाद. तसेच त्यांच्या सर्व संस्थेतले विद्यार्थी फार उत्तम पिढी यांच्या हातून घडते आहे. त्यातील हा विद्यार्थी खरं तर याचं कौतुक हे वाटतं. आणि माझं एकच सांगणं राहील, आवाज फार सुंदर मोठी देणगी आहे आणि तो आवाज जपणंही आपल्या हातात आहे. त्यामुळे याचा सांभाळ कर. त्यामुळे या संस्थेतील अनेक विद्यार्थी असतील, काही टाळकरी आहेत, आज पुढे होऊन ते अनेक मोठे गायक, वादक, कीर्तनकार होतील, उत्तम प्रकारचं ज्ञान घेत आहेत. यांच्या ठिकाणी सर्वांचे आशीर्वाद असावे. पुनश्च एकदा
तसेच गायनाचार्य असतील, सर्वांचे एकदा मनापासून धन्यवाद. सर्वांच्या प्रेमाखातीर इथे येण्याचा योग आला. तुम्ही सर्व उत्तम साथ दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. म्हणून झालेली सेवा माऊलींच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, माता पित्यांच्या चरणी अर्पण करते. त्याआधी माझ्या तोंडातून काही अपशब्द गेले असतील, माझ्या वाणीचा दोष समजा, माझा दोष समजा, माझे मला परत करा. जे काही चांगले असेल ते घेण्याचा नक्की प्रयत्न करा. म्हणून झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते. ज्ञानेश्वर